मनस्विनीचं खरं रूप समोर आल्यावर आता तिने एक अतिशय धोकादायक आणि भयंकर डाव रचला आहे। तेजस्विनीला किडनॅप करून ती तिला मारायला घेऊन गेली आहे, पण सखी आणि कान्हा तिला शोधून काढण्यासाठी धडपडत आहेत आणि शेवटी सखीनेच आईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःवर गोळी घेतली आहे। घरात सगळे एकत्र असताना मनस्विनीने अचानक एक टिसकी वाजवली। त्याबरोबरच घरातल्या सगळ्या लाईट्स बंद पडल्या। अंधारात कोणाला काहीच दिसत नव्हतं, काहीच कळत नव्हतं। लाईट्स अशा अचानक कशा गेल्या हेच कुणाला समजेना। सगळेजण गोंधळून गेले आणि अक्षराला हाका मारू लागले। सखी घाबरून अक्षराला विचारू लागली की लाईट्स कशा गेल्या। अक्षरा म्हणाली की ती जनरेटर चालू करते आणि ती लगेच तिकडे धावली, पण जनरेटर ही चालू होत नव्हतं। काही वेळाने अक्षराने प्रॉब्लेम सोडवला आणि लाईट्स चालू झाल्या। लाईट्स चालू झाल्यावर सगळेजण एकमेकांकडे बघू लागले आणि त्यांना दचकाच बसला। सरकार आणि तेजस्विनी दोघीही गायब झाल्या होत्या। सखीला तिची आई कुठे गेली याचं मोठं टेन्शन आलं। मनस्विनीने या अंधारातच तेजस्विनीला किडनॅप करून घेतलं होतं आणि ती तिला घेऊन गायब झाली होती। मनस्विनी तेजस्विनीला घेऊन बाहेर आली आणि तिला धमकावू लागली। ती म्हणाली, मी सांगेन तसं कर, नाही तर तुझं खरं नाही आणि तुझ्या मुलीचं खरं नाही। मी खरी तेजस्विनी नाही हे फक्त घरातल्यांना माहिती आहे, बाहेरच्यांना नाही। त्यामुळे माझ्या शब्दाला आजही बाहेर तितकीच व्हॅल्यू आहे। तुझ्या मुलीचा जीव प्राणप्रिय असेल तर मी जे सांगेन ते तसं कर। मी सांगते तशी चालत चालत चल। ती तेजस्विनीला चालत चालत पुढे घेऊन गेली आणि तिला स्वतःच्या गाडीत बसवलं। गाडी घेऊन ती तेजस्विनीला लांब घेऊन निघाली। तेजस्विनी विनवू लागली, मनस्विनी हे सगळं नको करूस, थांब, असा मूर्खपणा करू नको। मी आधीच खूप भोगले, माझ्या मुलीनंही खूप भोगलं, आता आणखी आगाऊपणा करू नकोस। प्लीज प्लीज आमची अशी ताटातूट करू नकोस। तुला प्रॉपर्टी हवी आहे, पैसा हवा आहे ना, हवं ते सगळं घे, माझी काही हरकत नाही, फक्त माझ्या मुलीला माझ्या समोर राहू दे। मनस्विनी ऐक माझं, तू माझी बहीण आहेस ना, असं कसं वागू शकतेस। मनस्विनी मोठ्यानं हसली आणि म्हणाली, बहीण, नाती, मुलगी, मला कशातच काहीच इंटरेस्ट नाहीये ताई। तुला माहिती आहे ना, मला फक्त पैसा हवाय, फक्त पैसा। पैशाशिवाय मला काहीही नको आहे। मग बास, तू संपलीस की सगळा लपंडावच संपेल। कोण खरी कोण खोटी काय काय प्रश्न उरणार नाहीत। मग मीच सखीची आई, मीच सगळ्याची मालकीन। घरात कान्हाला जेव्हा मनस्विनीनं तेजस्विनीला गायब केलं हे लक्षात आलं तेव्हा त्याला खूप जास्त टेन्शन आलं। त्याला माहिती होतं की मनस्विनी संख्या आहे आणि ती काहीही करू शकते। सखी रडत रडत म्हणाली, कान्हा अरे आई कुठे गेली, आईला शोधायला हवं, लवकरात लवकर आईला शोधायला हवं। मावशी काय करेल, काही नेम नाहीये। एवढी वर्ष मावशीनं सगळ्यांना गंडवलं, आता माझी आई एवढ्या वर्षांनंतर मला भेटली होती आणि मावशीनं पुन्हा माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं। कान्हा काहीही कर, आकाश पाताळ एक कर, पण माझ्या आईला शोध कान्हा, आईला शोध। सखी रडायला लागली। कान्हानं तिला धीर दिला आणि म्हणाला, डोंट वरी, ते लोक काही फार लांब गेलेले नसतील, आपण काय करायचं ते बघूया। त्यानं लगेच किरणला फोन लावला आणि सगळं सत्य सांगितलं। त्यानं किरणला तेजस्विनीला शोधायला सांगितलं आणि मदतीसाठी बोलावलं। कान्हा आणि सखी बाहेर आले आणि पार्किंग मध्ये त्यांना सरकारांच्या गाडीचे ठसे दिसले। कान्हाने त्या ठशांचा फॉलो करायचं ठरवलं। त्याने सखीला सांगितलं की आपण या ठशांच्या मागे जाऊ, कारण तेजस्विनीला वाचवणं खूप गरजेचं होतं। कान्हाने सखीला बाईकवर बसवलं आणि फुल स्पीडने निघाला। त्याने किरणला लोकेशन पाठवलं जेणेकरून किरण गाडी घेऊन त्यांच्या मदतीला येऊ शकेल। कान्हा आणि सखी गाडीच्या ठशांचा फॉलो करत पुढे जात होते। मनस्विनी तेजस्विनीला डोंगरावरील घनदाट झाडीत घेऊन गेली। तिथे पोहोचल्यावर तिने तेजस्विनीला सांगितलं, तुला माहिती आहे का मी काय केलं, मी राघवला मारलं आणि देवदत्त किर्लोस्करलाही मारलं, आता तुझी आणि सखीची पाळी आली आहे। तेजस्विनी घाबरली आणि विनवू लागली, मनस्विनी तू भाचीच्या बाबतीत असं वागू नकोस, ती तुझी भाची आहे, तिला काहीही करू नकोस। पण मनस्विनी ऐकत नव्हती। मनस्विनीने बंदूक काढली आणि तेजस्विनीवर गोळी झाडली, पण त्याच क्षणी सखी आणि कान्हा तिथे पोहोचले। सखीने आईला वाचवण्यासाठी मध्ये उडी मारली आणि तिच्या हाताला गोळी लागली। मनस्विनीच्या हातातून बंदूक खाली पडली आणि कान्हा तिथे पोहोचला। मनस्विनी पळून गेली। कान्हाने सखीला जवळ केलं। सखीने रक्त बघितलं आणि ती बेशुद्ध झाली।
किरण गाडी घेऊन तिथे पोहोचला. कान्हाने सखीला उचलून गाडीत घातलं आणि तेजस्विनी सुद्धा बरोबर आली. कान्हाने किरणला गाडी पटापट चालवायला सांगितलं आणि म्हणाला मनस्विनीला सोडणार नाही. हॉस्पिटलमध्ये कान्हाने सखीला स्ट्रेचरवर ठेवलं आणि डॉक्टरांनी तिला ओटी मध्ये घेतलं. तेजस्विनी रडत होती आणि कान्हाने तिला धीर दिला. मनस्विनी पळून गेली होती, पण ती टेन्शन मध्ये होती, कारण सखी मेली तर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कोण देणार याची तिला काळजी वाटत होती. तेजस्विनी साईबाबांकडे सखीच्या जीवासाठी प्रार्थना करू लागली. आईला शोधायला मी पण यायचंच आहे. कान्हाने तिला मनापासून समजून घेतलं आणि दोघे जण एकत्र निघाले. कान्हाच्या डोक्यात सगळ्यात पहिला विचार आला की किरणला कॉल करायला हवा, कारण आता परिस्थिती अशी होती की पोलिसांची मदत घ्यावीच लागणार होती. कान्हाने लगेचच किरणला फोन लावला आणि त्याला सगळा घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. त्याने किरणला सांगितलं, किरण आता सगळं सत्य बाहेर आलंय. खरी तेजस्विनी कोण आणि खरी मनस्विनी कोण हे आम्हाला सगळ्यांना कळालंय. आम्ही सगळे धोक्यात होतो आणि आता मनस्विनीनी तेजस्विनीला गायब केलंय. ती तिला कुठेतरी घेऊन गेलीये आणि आम्हाला माहित नाहीये की ती कुठे असेल. आता आम्हाला खूप टेन्शन आलंय की त्या दोघी कुठे असतील, काय होत असेल. कान्हाने किरणला स्पष्ट सूचना दिल्या, किरण तू आता तुझी सगळी माणसं कामाला लाव. तुझ्याकडे जे जे सोर्स आहेत ते सगळे वापर, पण काहीही करून तेजस्विनी मॅडमला लवकरात लवकर शोधून काढ. हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि आपल्याला वेळ फारसा नाहीये. किरणने दुसऱ्या बाजूला होकार दिला आणि त्यांनी ताबडतोब आपल्या टीमला अलर्ट करायला सुरुवात केली. फोन ठेवल्यानंतर कान्हा आता विचार करू लागला, काय करू काय करू, कुठे शोधू. इतक्यात त्याच्या मनात एक विचार आला. त्यांनी स्वतःशीच म्हटलं, ते लोक काही फार लांब गेले नसतील. अजून फारसा वेळ झालेला नाहीये. आपण लगेचच शोधायला सुरुवात केली पाहिजे. कदाचित काही क्लू मिळेल. कान्हा आपली बाईक काढायला पार्किंग मध्ये गेला आणि तिथे त्याला काहीतरी दिसलं, जे त्याच्या लक्षात आलं. जमिनीवर एका गाडीचे ताजे ठसे होते आणि ते ठसे अगदी नुकतेच पडलेले दिसत होते. कान्हाने लगेचच विचार केला, सध्या घरातली सगळी माणसं घरातच आहेत. कोणीही बाहेर गेलेलं नाहीये. पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या उभ्या आहेत, पण एकच गाडी दिसत नाहीये, सरकारांची गाडी. म्हणजे नक्की सरकार तेजस्विनीला घेऊन गाडीनेच कुठेतरी गेलेले आहेत आणि हे ठसे त्याच गाडीचे आहेत. कान्हाच्या डोक्यात एक योजना आली. आता आपण या पायवाटेचाच, या ठशांचाच फॉलो करू आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. कान्हाने सखीला बाईकवर बसवलं आणि त्याने बाईक स्टार्ट केली. त्याने सखीला सांगितलं, घट्ट धर, आपण आता फुल स्पीड मध्ये जाणार आहोत. सखी घाबरलेली होती, पण तिला आईला वाचवायचं होतं म्हणून ती तयार होती. कान्हा आता फुल स्पीड मध्ये बाईक चालवू लागला. सरकारांच्या गाडीच्या ठशांच्या अगदी अचूक मागोमाग जात होता. तो पुढे 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 चाललेला होता. प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर त्या ठशांचा मागोवा घेत होता. त्याला वाट सापडली होती आणि आता त्याला खात्री होती की हा रस्ता त्यांना तेजस्विनीपर्यंत नक्की घेऊन जाईल. रस्त्यातच कान्हाने किरणलाही कॉल केला आणि त्याला सांगितलं, किरण मी तुला आता माझं लोकेशन पाठवतोय. तू त्या लोकेशनला पोहोच आणि मला फॉलो कर. मला वाटतं मला सरकारांचा ट्रॅक सापडलाय. किरणने लगेचच होकार दिला आणि म्हणाला, ठीक आहे कान्हा, मी गाडी घेऊन लगेचच निघतोय. कान्हाने त्याला लोकेशन पाठवलं आणि किरण त्या लोकेशनच्या दिशेने निघाला. किरणने त्याच्या सगळ्या माणसांना सुद्धा अलर्ट केलं होतं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, तेजस्विनी कामत यांना शोधायचं आहे. काहीही करा, पण त्यांना शोधून काढायचं आहे. कान्हा सरांनी सांगितलंय म्हणून गाडी पळवा. सगळे सोर्स वापरा, पण त्यांना शोधून काढा. दुसऱ्या बाजूला मनस्विनी तेजस्विनीला घेऊन एका अगदी निर्जन ठिकाणी पोहोचली होती. ती जागा एका डोंगरासारखी होती. आजूबाजूला घनदाट झाडी होती आणि तिथे कोणी सहजासहजी पोहोचू शकणार नव्हतं. मनस्विनीने ही जागा अगदी काळजीपूर्वक निवडली होती, कारण तिला तेजस्विनीला मारायचं होतं आणि तिला कोणीही पकडू नये, कोणीही तिथे पोहोचू नये याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती. तेजस्विनी घाबरलेली होती. तिला काय होणार आहे हे तिला समजत होतं, पण तरीही ती मनस्विनीला समजावण्याचा प्रयत्न करत होती. तेजस्विनी तिच्या समोर हात जोडून म्हणाली, मनस्विनी मी तुझ्या समोर हात जोडते, असं नको करू, प्लीज प्लीज. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? कशासाठी करतेस हे सगळं? तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलंस. 12 वर्ष आम्ही दोघींनी वनवास भोगलाय. आता असं सगळं नको करू. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? त्यापेक्षा मला सोडून दे आणि तुला
प्रॉपर्टी हवी आहे ना, तू प्रॉपर्टी घेऊन टाक. मनस्विनी, ऐक माझं. तेजस्विनीचा आवाज कातर होता. ती रडत होती, विनवत होती, पण मनस्विनीच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. मनस्विनी थंडपणे म्हणाली, तुला सोडायचं असतं ताई, तर तुला किडनॅप करून इथपर्यंत आणायचे कष्ट केलेच कशाला असते? मी तुला सोडणार वगैरे काही नाहीये. मी तुला मारणार आहे, मारणार. तेजस्विनीला हादरा बसला. तिला समजलं की मनस्विनी आता पूर्णपणे वेडी झालीये. तिच्याशी बोलून काही उपयोग नाहीये. मनस्विनी पुढे बोलली आणि तिच्या आवाजात एक विचित्र आनंद होता. तुझ्या नवऱ्याला राघवला मीच मारलं, तुझा वेश घेऊन. तो देवदत्त किर्लोस्कर, त्यालाही मीच मारलं तुझा वेश घेऊन. आणि आता तुला मारल्यानंतर तुझा वेश घेऊन तुझ्या मुलीलाही मीच मारणार. प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्यानंतर सगळं माझं होणार आहे ताई, सगळं माझं. तेजस्विनीला आता राग आला. तिला सहन होत नव्हतं. तेजस्विनी ओरडली, मनस्विनी, किती नीच वागशील, अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागशील. लाज वाटत नाही का तुला? माझी मुलगी तुझी सखी, तुझी भाची आहे ना, मग तिच्या बाबतीत असा विचार करताना, हे असं काहीतरी बोलताना तुझी जीभ झडत कशी नाही? लाज वाटू दे थोडीशी, काहीतरी तुझ्या मनामध्ये येऊ दे. एवढी वर्ष तू माझ्या मुलीला सांभाळलंस, तिला मोठं केलंस, तिच्या बरोबर राहिलीस, त्याचा विचार कर, त्या नात्याचा विचार कर. पण मनस्विनीला काहीही फरक पडत नव्हता. ती म्हणाली, ओ ताई प्लीज यार, मी तिला काही सांभाळलं वगैरे नाहीये. ती माझी मजबुरी होती. मी माझी मजबुरी पूर्ण केलीये. मी सांभाळलं वगैरे काही नाहीये तिला. बर, ते सगळं सोड यार. आता तुला मारू दे आणि एकदाचा सगळा लपंडाव संपून टाकू दे. मनस्विनीनं आपल्या हातातली बंदूक काढली आणि तेजस्विनीकडे तांकली. तेजस्विनी घाबरली. तिनं डोळे मिटले. तिला वाटलं की आता सगळं संपलं. पण त्याच क्षणी अचानक सखी तिथे पोहोचली. सखी आणि कान्हा गाडीच्या ठशांचा मागोवा घेत घेत त्या ठिकाणी पोहोचले होते. सखीने दूरवरून आईला आणि मनस्विनीला पाहिलं. तिने मनस्विनीच्या हातातली बंदूक पाहिली. तिला समजलं की मनस्विनी आईला मारणार आहे. सखीने एक क्षणही विचार केला नाही. ती धावत धावत पुढे गेली. मनस्विनीने गोळी झाडली, पण सखी मध्ये आली आणि तिनं आईला वाचवलं. गोळी सखीच्या हाताला लागली. सखी वेदनेनं किंचाळली, पण तिनं आईला वाचवलं होतं. गोळी झाडल्याबरोबर मनस्विनीच्या हातातून बंदूक खाली पडली. ती घाबरली. तिला काय झालं हे समजत नव्हतं. तिला वाटलं नव्हतं की सखी इथं येईल. तिला वाटलं नव्हतं की सखी आईला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा धोका पत्करेल. पण तोपर्यंत कान्हा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचला होता. कान्हाला बघताच मनस्विनीला समजलं की आता इथं थांबणं शहाणपणाचं नाहीये. तिनं विचार केला, आता पकडले तर सगळं संपलं, मला पळून जायला हवं. मनस्विनी तिथून पळाली, झाडीत गेली आणि गायब झाली. कान्हा लगेचच सखीच्या जवळ धावत गेला. सखीच्या हाताला गोळी लागली होती. रक्त वाहत होतं आणि सखी वेदनांनी कळवळत होती. कान्हाने तिला जवळ केलं आणि म्हणाला, सखी मॅडम, अहो काय हे सगळं? तुम्ही ठीक आहात का? सखी काहीच बोलू शकत नव्हती. फक्त वेदनेने तिचे डोळे मिटत होते. तेजस्विनी सुद्धा धावत आली आणि तिने सखीला जवळ केलं. कान्हाने लगेचच ठरवलं की आपल्याला सखीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं आणि लगेचच. पण तोपर्यंत सखीने स्वतःच्या हातावरचं रक्त बघितलं. तिला रक्त बघायला घाबरायचं. तिला रक्त बघितलं की बेशुद्ध व्हायचं. आणि आता तिने स्वतःच रक्त बघितलं आणि ती लगेचच बेशुद्ध झाली. तेजस्विनी घाबरली आणि ओरडली, काय झालं माझ्या मुलीला? काय झालं? कान्हाने तिला धीर दिला. घाबरू नका, काळजी करू नका. कधी कधी रक्त बघितल्याने सुद्धा माणसाला बेशुद्धी होते. सखी मॅडमला रक्त बघायला घाबरायचं म्हणून ती बेशुद्ध झालीये. पण आपल्याला लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. वेळ वाया घालवता कामा नये. तोपर्यंत किरण सुद्धा कान्हाच्या लोकेशनला फॉलो करत करत त्या ठिकाणी पोहोचला होता. किरण गाडी घेऊन आला होता. कान्हाने ताबडतोब सखीला आपल्या हातावर उचलून घेतलं. ती अजूनही बेशुद्ध होती. त्याने तिला गाडीत घातलं आणि तेजस्विनी सुद्धा त्यांच्या बरोबर गाडीत बसली. कान्हाने किरणला सांगितलं, किरण, गाडी हॉस्पिटलला घे लगेचच, आपल्याला वेळ नाहीये. किरणने गाडी स्टार्ट केली आणि फुल स्पीड मध्ये हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. रस्त्यात कान्हा आणि तेजस्विनी दोघेही सखीला जाग करण्याचा प्रयत्न करत होते. कान्हा म्हणत होता, सखी डोळे उघड सखी. तेजस्विनी रडत म्हणत होती, सखी माझ्या बाळा डोळे उघड, आई इकडे आहे. पण सखी काही प्रतिसाद देत नव्हती. ती अजूनही बेशुद्ध होती. कान्हा किरणला ओरडत होता, किरण गाडी जोरात घे, पटापट चालव, लवकर लवकर, आपल्याला लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे. किरणने त्याला सांगितलं, कान्हा अरे थोडा धीर धर, मी गाडी पटापटच चालवतोय, तू जरा दम धर, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातोय, लवकरच पोहोचू. पण कान्हा शांत बसू शकत नव्हता. त्याला सखीची खूप काळजी वाटत होती. तो रागाने म्हणाला, हे
सगळं त्या मनस्विनीने केलं. काय समजली ती स्वतःला? तिने सखीच्या जीवाबरोबर खेळ करण्याचा प्रयत्न कसा केला? मी सोडणार नाहीये त्या मनस्विनीला. जर सखीला काही झालं तर मी तिला जन्माची अद्दल घडवीन. माझं सुद्धा नाव कान्हा नाही तर? तेजस्विनी सुद्धा किरणला विनवत होती, प्लीज जरा गाडी पटापट चालवा, माझ्या मुलीला काही होऊ देऊ नका. किरण पूर्ण स्पीड मध्ये गाडी चालवत होता आणि लवकरच ते हॉस्पिटल पर्यंत पोहोचले. हॉस्पिटल मध्ये पोहोचताच कान्हाने किरणला ओरडून सांगितलं, गाडीचा दरवाजा उघड पटकन. किरण लगेचच दरवाजा उघडला आणि कान्हा सखीला पुन्हा आपल्या हातावर उचलून गाडीतून उतरला. तो जोरात ओरडला, इमर्जन्सी इमर्जन्सी. लगेचच हॉस्पिटल मधले डॉक्टर आणि नर्स स्ट्रेचर घेऊन तिथे धावत आले. कान्हाने सखीला स्ट्रेचरवर ठेवलं. तेजस्विनी रडत होती. तिचे हात थरथरत होते. कान्हाने तिला सांगितलं, रडू नका, शांत व्हा, काही होणार नाहीये सखी मॅडमला, डॉक्टर आहेत, ते तिला बरं करतील. कान्हाने डॉक्टरांना सांगितलं, इमर्जन्सी आहे, प्लीज लगेचच तिला बघा, तिच्या हाताला गोळी लागलीये आणि ती बेशुद्ध झालीये. डॉक्टरांनी होकार दिला आणि ते सखीला घेऊन आत गेले. स्ट्रेचर ओटीच्या दिशेने जात होतं आणि तोपर्यंत कान्हा सखीला उठवण्याचा, शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणत होता, सखी डोळे उघड, सखी मॅडम मी कान्हा आहे, डोळे उघड. पण सखी काही प्रतिसाद देत नव्हती. डॉक्टरांनी सखीला ओटी मध्ये घेतलं आणि दरवाजा बंद झाला. बाहेर तेजस्विनी आणि कान्हा दोघही उभे होते. तेजस्विनीला आता सखीची खूप जास्त काळजी वाटत होती. ती रडत होती. तिचे हात जोडलेले होते. कान्हा तिला धीर देत होता, काळजी करू नका, डॉक्टर तिला बरं करतील. सखी तिला भीती वाटत होती, पण तिच्या मनात फक्त एकच विचार येत होता, जर सखी मेली तर मी संपले. कारण प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कोण करणार? तिला आता समजलं होतं की तिने खूप मोठी चूक केली आहे. ती स्वतःशीच म्हणत होती, मी काय केलं? जर सखी मेली तर मला प्रॉपर्टी मिळणार नाही आणि जर ती वाचली तर मला पोलीस पकडतील. दोन्ही बाजूंनी मी अडकले आहे. ती घाबरलेली होती, पण तरीही तिला स्वतःच्या फायद्याचाच विचार येत होता. तिला सखीच्या जीवाची काळजी नव्हती, फक्त तिच्या स्वतःच्या सुरक्षिततेची आणि प्रॉपर्टीची चिंता होती. हॉस्पिटलमध्ये तेजस्विनी आता पूर्णपणे तुटलेली होती. तिला आता सखीची खरी किंमत कळली होती. ती साईबाबांच्या फोटो समोर उभी राहिली, हात जोडले आणि रडत रडत म्हणाली, बाबा माझ्या मुलीला वाचवा. मी तिला ओळखलं नाही, मी तिला दूर ठेवलं, पण आज तिने माझा जीव वाचवला. ती माझी खरी मुलगी आहे. बाबा तिला काही होऊ देऊ नका. मी तुमच्या पायावर पडते, प्लीज माझ्या सखीला वाचवा. तेजस्विनीचे डोळे पाण्याने भरले होते. तिचा आवाज दुःखाने भरलेला होता. कान्हा तिच्या शेजारी उभा होता. तो सुद्धा गंभीर होता. त्याला सखीची खूप काळजी वाटत होती. तो मनातल्या मनात विचार करत होता, सखी मॅडम तुम्ही बरे व्हायलाच पाहिजे. तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्या मनस्विनीला मी सोडणार नाही. तिने जे केलं त्याची किंमत तिला मोजावी लागेल. ओटीचा दरवाजा अजूनही बंद होता आणि आत डॉक्टर सखीला वाचवण्यासाठी लढत होते. बाहेर तेजस्विनी आणि कान्हा दोघही प्रार्थना करत होते. सखीचा जीव धोक्यात होता, पण त्यांना आशा होती की ती वाचेल. मनस्विनी फरार होती, पण आता तिचा पाठलाग सुरू होणार होता.